मार्केट या ठिकाणी पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 2 तासांपासून या ठिकाणी खरं तर पाणी साचलेलं असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पूर्ण किंग सर्कल आणि गांधी मार्केटच्या परिसराला जे आहे ते नदीचं स्वरूप आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात आहेत, कारण की पाणी साचल्यामुळे ठिकठिकाणी रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत आणि त्याच रस्ते बंद करण्यात आल्यामुळे वाहन चालकांच्या गाड्या पाण्यात बंद पडू नयेत यासाठी दिशा दाखवण्यासाठी आणि त्यांना सूचना देण्यासाठी हे पोलीस कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी सकाळपासूनच तैनात आहेत। महानगरपालिकेच्या वतीने पाण्याचा उपसा करण्याचं देखील काम सध्या सुरू आहे। त्यासाठी पंपिंग स्टेशन जे मिनी पंपिंग स्टेशन जे आहे ते किंग सर्कल आणि गांधी मार्केटच्या मध्यभागी उभारण्यात आलेलं आहे, ते देखील आता कार्यरत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे। अनेक गाड्या ज्या आहेत त्या या संपूर्ण पाण्याच्या मधून रस्ता काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठमोठ्या बसेस CST आणि दादरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत या ठिकाणी रस्ता काढताना पाहायला मिळतात। त्यासोबतच नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात कसरत जी आहे ती कसरत होताना पाहायला मिळते, कारण की सकाळपासूनच मुसळधार पावसानं मुंबईमध्ये हजेरी लावली आणि आणखी 1 तास मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला होता आणि त्यामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात होईल असं देखील माहिती जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने